लाईव्हमधून भटक्या विमुक्तांचा आदिवासींमध्ये समावेश व्हावा यासाठी 10 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणास बसणार असल्याची घोषणा लक्ष्मण मानेंनी केली आहे। भटक्या विमुक्त जमाती महाराष्ट्रात ओबीसी मध्ये आहेत, मात्र ओबीसी मध्ये वंजारी आणि धनगर या दोन मोठ्या जातींचा समावेश करण्यात आल्यानं भटक्या विमुक्तांवर अन्याय होत असल्याचं मानेंचं म्हणणं आहे। मराठा समाजाला तुम्ही न्याय दिलात, त्याच हैदराबादच्या गॅजेटियरचा उपयोग करून तुम्ही आम्हाला न्याय द्या ना। आम्ही तर अधिकृतपणे त्यात आहोत, म्हणजे आम्हाला काही खोटं नाटक करायचा विषयच नाही। आम्ही अधिकृतपणे त्याच्यामध्ये आहोत, त्या लिस्टमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं हा जी.आर. काढावा आणि आम्हाला 42 जमाती ज्या आमच्या ज्या आहेत त्या 42 जमातींना त्यांनी आदिवासींमध्ये घालावं। तर ओबीसी लढ्यासाठी छगन भुजबळांची समता परिषद राज्यभर मैदानात उतरणार आहे। मराठ्यांना आरक्षण द्या, मात्र ओबीसींच्या ताटातलं नको अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे। त्यामुळे भुजबळ आणि समता परिषद आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। याचा शब्दानी शब्दाचा अर्थ काय होतो आणि पुढे होणारी जी प्रचलित पद्धती आहे ती कशी असणार आहे याबाबत अभ्यास करून नंतर पुढचं धोरण ठरवलं जाईल अशी एकंदरीत भूमिका आज मी तिला तरी आदरणीय भुजबळ साहेबांची राहिलेली आहे। आणि साहजिकच भुजबळ साहेब हे सर्व आमच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत। ती जी भूमिका घेतील त्या भूमिकेला अनुसरून सर्व ओबीसी नेते किंवा कार्यकर्ते आम्ही सर्व कारवाई करू। तर भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ओबीसींवर अन्याय होणार नाही असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं। मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यानंतर भुजबळांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली। तसंच सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला। यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची समजूत घालणार असल्याचं म्हटलंय। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही जी.आर. आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट जी.आर. नाही, हा पुराव्याचाच जी.आर. आहे। तर ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ नेहमीच आग्रही असतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिली आहे। भुजबळ साहेबांनी नेहमीच ओबीसी आणि ओबीसीचं आरक्षण या संदर्भामध्ये आग्रही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। म्हणजे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला आणि सरकारला यश येईल लवकरच असं नाही, हा शेवटी काय पक्षाचा किंवा याचा नाराजीचा प्रश्न नाही, ते एका चळवळीचं नेतृत्व दीर्घकाळ करत आलेलं आहे। भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। कुणबी समाजाचे जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे। त्यांचा आक्षेप जो आहे तो सरसकट शब्दाबद्दल किंवा सरळ ॲफिडेव्हिटने कोणी येणे किंवा सरळ त्या ठिकाणी काही पुरावे नसताना ओबीसीमध्ये येणे वगैरे काही बाबी त्यांच्या चर्चेतनं मला त्या ठिकाणी दिसलेल्या आहेत। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही जणांचा दंगली घडवण्याचा डाव होता असा दावा शहाजी बापू पाटलांनी केलाय। दंगलीसाठी रसद पुरवणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शहाजी बापूंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटलांनी केलाय। दुर्दैवानं मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न अतिशय वेगात केले। सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते ते शोधून काढावेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी। दरम्यान मराठा आरक्षणाचा जी.आर. फसवा असल्याचा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निकाल बघता कुणबी हा व्यवसाय आहे, सर्व मराठा हा कुणबी होऊ शकत नाही असं असताना सुद्धा या शासन निर्णयामध्ये मराठा समाजाला फसवलेलं आहे। मराठा समाजाचा हा आनंद क्षणिक असल्याचं आंबेडकर म्हणाले। सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी.आर. काढला
त्या जियाच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील तर सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या GR वरून मराठा आंदोलक आणि अभ्यासकांनी सरकारवर पलटवार केलाय. सरकारनं काढलेल्या GR नसून केवळ माहिती पुस्तिका असल्याचं मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री काय म्हणाले? बारकाईने सगळ्या मराठा समाजाने बघितलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले या परिपत्रकानुसार, ज्याला मी कागद म्हणतो, यामध्ये कुठल्याही प्रकारे सरसकट मराठा समाजाचा OBC मध्ये समाविष्ट केलेला नाही. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. मुंबईत आंदोलन करताना मार्गदर्शक सूचना काढली पाहिजे अशी मागणी त्यांनी पत्रातून केली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, आंदोलनामुळे ती थांबली नाही पाहिजे असंही देवरा यांनी म्हटलंय. मराठा आंदोलनानंतर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मुंबईतील आमचं आंदोलन शांततेत झालं, जात विखारी आहे मात्र असं होणं नाही असं उत्तर मनोज जरांगेंनी मिलिंद देवरांना दिलंय. देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली. त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जातच. हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही, उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. उपोषणानंतर तब्येत बिघडल्यानं जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. GR मध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. GR संदर्भात ज्यांना शंका असतील त्यांनी माझ्याशी बोलावं असं विखे पाटील म्हणाले. चर्चा करत नाहीत पण टीका करतात असा टोला विखेंनी विरोधकांना लगावलाय. ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. त्यांना काय या जेरबद्दल शंका असेल ते बोलावं. पब्लिक डोमेनमधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आमच्या त्रुटी कुठल्याच त्रुटी नाही आहेत, पण अंमलबजावणी करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे मग करावं लागेल तर आम्ही तयार आहोत ना. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेत. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात मनोज जरांगेंची भेट घेतली. तब्येतीची देखील विचारपूस केली. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मनोज जरांगेंची भेट घेतली. रुग्णालयात जाऊन जरांगेंच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. तसंच जरांगेंनी आराम करावा असा सल्ला शिरसाट यांनी जरांगेंना दिलाय. तर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला मिलिंद देवरांनी प्रत्युत्तर दिलंय. आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीनं व्हावीत यासाठी पत्र पाठवल्याचं देवरांनी एक्स पोस्टमधून म्हटलं. आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा ABP माझा.